खरं तर सुरुवातीला आम्ही लय बेल होतो, कारण या जंगलातनं पुढं जायचं होतं. पण बाबांचा शब्द ऐकला आणि आमचं भ्याच मोडलं. ह्या मंदिरात रात्रीचं तुम्ही कुठं बी झोपा, अजिबात काय त्रास म्हणून ह्या बाबांना देणार नाही. नाही ना. काय दिसणार नाही. अगदी तुम्ही कवा बी जावा, कवा बी या, अजिबात काय दिसणार नाही. तर नमस्कार आणि रामराम मंडळी. आज आपण आलोय श्री काळभैरवनाथ स्वयंभू जागृत देवस्थान म्हणजेच श्री क्षेत्र बनभैरवनाथ भारसाकळी या ठिकाणी. हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या भारसाकळी गावात. मारवण मार्गे तुम्ही भारसाकळीत आला तर गावात आल्यावर उजव्या बाजूला श्री काळभैरवनाथ स्वयंभू जागृत देवस्थानची ही कमान दिसते. कमानीपासून तुम्ही वर आला की सुरुवातीला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आणि त्याच्यानंतर हा असा कच्चा रोड लागतो. या कच्च्या रोडनं पावसाळ्याच्या दिवसात हळूया बरं का, घसरण्याची गंधाट शक्यता असते. आणि पुढं आल्यावर तुम्हाला हे दिसतं श्री काळभैरवनाथाचं हे बन. ह्या बनातनं मोहरं जाताना पावसाचं दिवस होतं त्यामुळे तिथं कोणीच दिसत नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला थोडं भ्या वाटलं, पण जसं मंदिराचा कळस बाहेरनंच दिसला आमचं भ्या मोडलं आणि आम्ही आत जायला लागलो. बनात तसं कोणीच नव्हतं, पण बन एकदम सुंदर दिसत होतं. ह्या वनात चौबाजूला नुसती झाडच होती. मी माझ्या आयुष्यात लय फिरलोय, पण एवढं सुंदर ठिकाण मी कुठंच बघितलं नव्हतं. चौबाजूला नुसती झाडं होती आणि नुसती झाडं नव्हती, आजपर्यंत बघितली नाही तर एवढी उंचच्या उंच झाडं होती. चौबाजूला नुसती हिरवीगार झाडी होती, पण झाडाच्या बुडक्यात अडचण अजिबात नव्हती. पण वरनं मंदिराच्या सगळ्या कडनं जणू काही हिरवी चादरच पांघरलेली. पावसाळ्याच्या दिवसात मंदिर अजूनच उठून दिसत होतं. आणि हे आहे ते आपल्या श्री काळभैरवनाथाचं स्वयंभू जागृत देवस्थान म्हणजेच बनभैरवनाथ भारसाकळी. डोंगरदऱ्याच्या कुशीत गर्दवनराईने नटलेलं श्री बनभैरवनाथाचं जागृत देवस्थान म्हणजे भारसाकळी गावची श्रद्धा आणि आस्था. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिरात गेल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते, समाधान मिळतं. हो, कशा वाला होता? ते देवळाचं शूटिंग घ्यायला आलेलो. हा, बरं झालं, चांगलं झालं. हो. ते बरेच दिवस ऐकलंय ना, हा, काळभैरव मंदिराचं स्वयंभू हो. आहे. हो जावा, पाऊस बी आज कमी जरा आहे या. होय. हा हो. नाही ते पहिल्यांदा आलो जरा तिथं जरा भ्या वाटलं, म्हणलं देवाचं आहे नाही, कशाला नाही, भ्याचं. नाही. ह्या मंदिरात रात्रीचं तुम्ही कुठं बी झोपा, अजिबात काय त्रास म्हणून ह्या बाबांना देणार नाही. नाही ना. काय दिसणार नाही. अगदी तुम्ही कवा बी जावा, कवा बी या, अजिबात काय दिसणार नाही. होय. काळ भैरवनाथ काळ्या जटाच आहे तो. होय ना. नाही. तेच की म्हणलं देवाच्या इथं कशाला भ्याचं. हो. कारण का मग एकटा इकडे कशासाठी बसला या, होय बरोबर आहे. कुणाची हे नाही त्याला वरदाळ. कुठलं गाव? चापळचं आहे मी. चापळ चापळ? जातो. हो. अच्छा अच्छा अच्छा. मग कुठल्या मार्गी आला हो? शिकडून वरनं मारवण मार्गे हा, आलो. मारवंड वरनं. हो हो हो, जळवच्या घाटानं. हो. हा, बरोबर आहे. जा जा. चला बाबा. हा, जा. ओळख पाळख नसताना बी आपुलकीनं आणि माणुसकीनं बोलणाऱ्या या पिढीची देवावर विश्वास आणि श्रद्धा लय असते. त्यामुळे या पिढीला शेवटची पिढी न म्हणता त्यांचा ह्यो आपुलकीचा, माणुसकीचा आणि श्रद्धेचा वारसा आपल्यालाच पुढं जपायचा आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.